तारखेला या ठिकाणी जे आपल्या स्वाती दीपक गवळी, संगीता वसेकर जिल्हा परिषद आणि चरण चौरे घेतलं तुझं नाव, संतोष पाटील आणि म्हणून आपल्याला मी सांगतो मी काय काय केले ते आता मी इथं सांगत नाही. मोळ पंढरपूर आळंदी पालखी महामार्ग पूर्ण करण्याचं भाग्य मला मिळालं. मी मुख्यमंत्री असताना पंढरपूरला भाविक जाताना पेनूजवळ अपघात झाला होता ना, त्यात 5 भाविक ठार झाले होते. या उमेश पाटील या. सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि कोरोड गटाचे उमेदवार उमेशदादा पाटील. ट्रॉमा केअर सेंटरची मागणी आहे, नक्की उभं करू आपण. या भागातून उजनी डावा कालवा जातो, मात्र हा कालवा ठिकठिकाणी नादुरुस्त आहे. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. भविष्यात कालव्याच्या दुरुस्तीबरोबर त्याचं पुनरुज्जीवन केलं पाहिजे, हे देखील आपण करू. आणि म्हणून मोहोळ तालुक्यामध्ये जे जे काय आवश्यक आहे ते या ठिकाणी केलं जाईल. कृषी प्रक्रिया, उसावरील प्रक्रिया उद्योगाची आवश्यकता आहे, त्या देखील लक्ष घालू आपण. त्याचबरोबर राहुरी कृषी विद्यापीठाशी निगडीत कृषी विज्ञान केंद्र मोहोळला आहे, मात्र त्याचं काम राजू बरोबर चालत नाही का? बरोबर चाललं पाहिजे ना. त्यासाठी आपल्याला जे काही आवश्यक आहे ते करू. आणि आम्ही घरात बसून कारभार नाही करत, बांधावर जाऊन करतो. बांधावर जातो, शेतावर जातो. आमच्याकडे फेसबुक लाईव्ह नाही, फेस टू फेस आहे. आणि त्यासाठी मी आपल्याला वडवळ, नागनाथ, मंगळवेढा, माळशिरस यासारखे 41 तीर्थस्थळांच्या विकासासाठी 87 कोटी आपण मंजूर केले. अक्कलकोट तीर्थक्षेत्र योजना आहे, त्याला देखील आपण मान्यता दिली आहे. आणि त्याचबरोबर प्रधानमंत्री सडक योजना 273 किलोमीटरचे रस्ते, पूल यासाठी 77 कोटी मंजूर केलेले आहे. खड्डेमुक्त रस्त्यासाठी जिल्हा परिषद मात्र 141 रस्ते, पुलांच्या दुरुस्तीची कामं आपण हाती घेतलेली आहे. अशी अनेक कामं आपण हाती घेतलेली आहेत. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, 50 वर्षापासून सीना भोगवती जोड कालवा जो राणे साहेबांचा आहे, नारायण राणे साहेबांचा पाठपुरावा करता आपण. मी आपल्याला शब्द दिला या ठिकाणी तात्काळ. आणि राजू खरे आमदार आपले कपूरजींना भेटले, आता कापूर लवकर बरोबर पेटवायला म्हणजे उद्घाटन ते मार्गी लावू. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की आपण येत्या 7 तारखेला काय आणि काय नाही इथं कोण दादागिरी करतो काय? कोण नाही. अरे बाबा, एक लक्षात घ्या, जनतेसमोर कोण आहे का? जनता जनार्दन सर्व आहे. इथं मालक कोणी नाहीये, मालक ही जनता आहे. आम्ही सेवा, मालक बनण्याचा प्रयत्न जे जे लोक करतात त्यांना भुईसपाटी जनता करून टाकते. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे, हा या महाराष्ट्रातल्या भूमीचा इतिहास आहे. म्हणून मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणूनच काम करत होतो, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. आणि त्यामुळे पोलीस बांधव इकडे आहेत आपले, कायदा सुव्यवस्था नीट ठेवा. निवडणुका तर येतील जातील, परंतु आपल्या कुठल्याही परिस्थितीमध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे. जनतेचा पोलिसांवर असलेला विश्वास वाढला पाहिजे, ही जबाबदारी आपल्या पोलीस डिपार्टमेंटची आहे. आणि म्हणून सत्ता काय येते जाते, माणसं बदलत जातात, पण अधिकारी तिकडेच असतात. त्यामुळे अधिकाऱ्याला चिंता करायची काय तुम्हाला गरज नाही. आणि म्हणून 7 तारखेला मात्र धनुष्यबाण असेल, तिथं धनुष्यबाण, घड्याळावर असेल घड्याळ,
आणि काय तुतारीवर आहे. राजी तुतारीवर आहे. त्यांनी बरोबर तुतारी वाजवलेली आहे. धनुष्यबाण. अरे धनुष्यबाण. शिवसैनिकच आहे ना. ठीक आहे. उमेश पाटील आपले चौरे जिल्हा नियोजन सदस्य आणि काय हा अरे विहिरी फोडून आला तर मेहनत करतो म्हणून आला नाही. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी मला आणखी एक सभा आहे. पंढरपूर टाकळी जिल्हा परिषद गट दीपक जालिंदर चंदन शिवे आणि रोहिणी महेश साठे टाकळी पंचायत समिती गण दोघांच्या निशाणी आहेत धनुष्यबाण. धनुष्यबाणा समोरचं पण बटन दाबा आणि आपल्याला या उमेदवारांना विजय करा. कुठे ते घेतलं नाव. अरे आता सगळे नाव घेतले डबल घेतले तर विसरतील लोक. तुम्ही काही लक्षात ठेवू नका. फक्त निशाणी लक्षात ठेवा. बाकी काही ठेवू नका. बस. आणि एवढं 7 तारखेला तुम्ही महायुतीला मत म्हणजे विकासाला मत. महायुतीला मत म्हणतो तुमच्या गावाचा विकास झाला पाहिजे. तुम्हाला या भागामध्ये पाणी रस्ते दिवाबत्ती ज्या ज्या काही सोयी सुविधा आहेत त्या मिळाल्या पाहिजे. ग्रामीण भागाचा विकास जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून होत असतो. आणि म्हणून या निवडणुका फार महत्वाच्या आहेत. फक्त मतदान करण्यापुरते मर्यादित नाही तर उद्याचा तुमचा भवितव्य घडवणाऱ्या निवडणुका आहे. मुलाबाळांचं भवितव्य घडवायच्या निवडणुका आहे. हा तुमच्या भविष्याचा फैसला घडवणाऱ्या निवडणुका आहेत. आणि म्हणून सगळ्यांनी 7 तारखेला बरोबर मतदान करा आणि आपल्या सर्व उमेदवारांना विजयी करा. एवढीच विनंती आपल्याला करतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. त्यानंतर पक्षप्रवेश अनेकांचा आज एकनाथ शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश होतोय. प्रियांका परांडेला कोण धमकी? गोपाळपूर जिल्हा परिषद गटाची प्रियांका परांडे तिने मला आता इथं अर्ज दिलाय. अच्छा काय तुम्हाला धमकी? अरे काय लाडकी बहीण कसली आहे दाखवा त्या लोकांना बरोबर नाही. आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगतो हिच्या माझी लाडकी बहीण आहे. लाडका भाऊ इथं आहे. त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही. कुणाला घाबरण्याची आवश्यकता नाही. आपण कायदा पाळणारे आहोत. आणि कोणी मस्ती करत असेल तर त्याला देखील योग्य पद्धतीने आपण बंदोबस्त करू. काळजी नसावी. बिंदास आपला प्रचार उमेदवार आहे ना हा बाबा जिंका. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. धन्यवाद. या ठिकाणी अनेकांचा पक्ष प्रवेश होणार आहे. एकनाथजी शिंदे साहेबांच्या